परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मोठे आश्वासन देणारं सरकार मुर्दाबाद। 2023 रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता। 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेला 210 दिवसाचा कालावधी झाला। 210 दिवसाच्या कालावधीमध्ये या 20 कुटुंबातील मंडळींनी मागच्या 51 दिवसापासून महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करत आहे। साखळी उपोषणाच्या दरम्यान यांनी विविध पद्धतीने शासनापर्यंत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन वित्तमंत्री आणि वर्धा जिल्हा पालकमंत्री आणि वर्तमानमध्ये ते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर आहे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये मुआवजा देऊ, घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू। परंतु यातील काहीच न झाल्यामुळे हताश होऊन या परिवारांनी मूकमोर्चा केला, शर्म करो आंदोलन केलं आणि नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये रामनाम जपच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत त्यांनीच केलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी केली। परंतु शोकांतिका ही झाली की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सोबत भेटण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची म्हणजे आतुरता दाखवली नाही। नागपूरचे DCP माननीय राहुल मदने साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्पष्टपणे मदने साहेबांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली की DCP देवेंद्रजी फडणवीस स्पष्टपणे तुम्हाला भेटण्यासाठी नकार देत आहे म्हणून। आम्हाला वाईट याच गोष्टीचं वाटलं की लोकशाहीमध्ये आम्ही सामान्य नागरिक म्हणून जर आमची बाजू शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करून शासन जर अशी दुर्व्यवहार वागणूक देत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे। म्हणून आज प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी शासनाला इशारा देऊ इच्छितो की आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करून चुकलेलो आहोत। आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न शिल्लक राहिलेला नाही आहे। शासन प्रशासनानं आमची प्रत्येक बाजू ऐकून घेतली आणि मान्य केलं की भाई घोषणा ही देवेंद्रजी फडणवीसनेच केलेली आहे आणि त्या घोषणेच्या हिशोबानेच पुढची कृती काय करायची आहे त्यावर आम्हाला कोणत्याही पद्धतीचा यंत्र प्रतिसाद लाभला नाही। त्यामुळे हताश होऊन आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे। कारण की लोकसभा, विधानसभा, राज्यपाल महोदय या सगळ्या पद्धतीचं आमच्या या भेटीगाठी आटोपल्या असून समाधान 1 सेकंदही झालेलं नाही आहे। म्हणून आता आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्या पीडित परिवारांनी शासन प्रशासनाला एक इशारा दिलेला आहे की आता आमच्याजवळ शिल्लक काहीच नाही आहे, यानंतर आम्ही काहीही करू शकतो आणि त्याच करण्याच्या मानसिकतेमध्ये हे पूर्ण दुःखी पीडित परिवार आहे। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका।